आज आम्ही ससूनवगर येथे आलेलो आहोत, कारण यायचं मुख्य कारण होतं ह्या गावातील देवीचा आज वार्षिक सोहळा होता। वार्षिक सोहळ्यानिमित्त आम्ही तिथे आलो, प्रसाद घेतला। प्रसाद घेतल्यानंतर आम्ही जायला निघालो, परंतु गावच्या सर्व मंडळींनी आम्हाला थांबवून ठेवलं। आम्हाला सांगितलं तुम्ही जाता, परंतु आमची गावची समस्या आहे ती थोडी ऐकून जा। गावात आलो तर बघतो तर इथे जोरदार अशी पताका लावली आहेत, परंतु पताका हा कलरफुल नाहीत, तर ह्या पताका आहेत इलेक्ट्रिक बिलच्या। लाईटचं जे बिल येते त्या बिलाच्या संपूर्ण गावचे बिल जमा करून त्यांनी पताका लावलेत, कारण त्यांचं म्हणणं आहे की हे बिल फक्त पताका लावण्यासाठीच आहे, कारण आम्हाला ह्या बिलाचं ज्या प्रकारे बिल येते त्या प्रकारे आम्हाला सोय मिळत नाही। आणि ते सर्व एकत्र येऊन त्यांचं एकच मागणं आहे की आमच्या गावची लाईट व्यवस्थितरित्या अखंडित आम्हाला मिळाली पाहिजे, नाहीतर आम्ही आता ह्या पुढे आंदोलनाच्या पावित्र्यात आहोत। याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत पाटील साहेब आहेत। साहेब नमस्कार। नमस्कार साहेब, तुम्ही आज देवीचा आज वार्षिक सोहळा आहे, परंतु तुम्ही आज आंदोलनाच्या पावित्र्यात काय याचं मुख्य कारण काय? बघा, सोहळा आहे आणि आंदोलन करायला वेळ भेटतोय, तर म्हणजे आज खरा वेळ नसतो आम्हाला, पण वेळ अशी आलेली आहे, आम्हाला MSEBनी ही वेळ आणली आहे। कारण आम्ही ह्या गावात सजून धजून नवीन पाहुणे येतात, एक वातावरण चांगलं असतं, पण हे जर लाईट पुरवठा प्रॉपर नसेल, सप्लाय नसेल, तर तो पूर्ण माहोल आमच्या गावातला खराब होतो। आज नुकताच मालजीपाड्याच्या गावामध्ये यात्रेच्या दिवशी लाईट गेलेली होती, ते टेक्निकल प्रॉब्लेम होता, ट्रान्सफॉर्मर होता, तो भाग नाही, पण त्यांचाही निष्काळजीपणा आहे का त्यांचे स्ट्रक्चर किती ऑडिट चांगले आहेत किंवा चांगले नाही आहेत हे त्यांनी बघायला पाहिजे होते। यात्रेच्या निमित्त लाईट गेल्यामुळे त्या गावात मोठा गोंधळ झालेला होता, म्हणून आमच्या गावात असा गोंधळ होऊ नये आणि हा लाईटीचा लपंडाव रोजचा आहे। नेहमी कामाच्या वेळेलाच लाईट जाते, कुठे म्हणजे असं पाहुणे येतात आणि काय काम असेल किंवा एखाद्याला काही इलेक्ट्रिकच्या संबंधित काम असेल तेव्हा लाईट गेलेली असते आणि लाईट जाते येते, त्याच्यामुळे गावातले बरेच TV खराब झालेले आहेत, फ्रीजेस उडलेले आहेत, नुकसान भरपाई तर सोडा, मात्र हे बिल घ्यायला असे पाहुण्यांसारखे आमच्याकडे येतात आणि बिल हातात देतात, म्हणजे ना लाज शरम अजिबात नाही अधिकाऱ्यांना। आणि एक दिवस जरी गेलं तर MSEB तुम्ही बिलमध्ये बघा का त्याच्यावर टक्केवारी लावते। मग आमच्याकडे लाईट पुरवठा नसेल, मग हे किती टक्के आम्हाला डिस्काउंट देतात महिन्याला, ते सुद्धा आम्हाला बघितलं पाहिजे। म्हणून ह्याच्या पुढचं जे पाऊल असेल ते आम्ही आता ठरवूच गावकरी, म्हणून हा खरा आम्हाला आनंद उत्सवामध्ये हा निषेध मोर्चा करावा लागतोय महावितरणच्या विरोधात। ह्या खरं म्हणजे महावितरण कंपनी जरी असली तरी अधिकारी इकडे जे आहेत ते खरं म्हणजे आता काय बोलणार, भ्रष्टाचारीचे तर कीड आहेत, पण भ्रष्टाचारी किडे या देशातून गेले पाहिजेत, ही आमची भूमिका आहे। लाईट गेल्यानंतर म्हणजे घरात विद्युत प्रवाह बंद असेल तर सर्वात जास्त समस्या ह्या महिला आपल्या ताई आहेत त्यांना असते, त्यामुळे ह्या ठिकाणी 2-3 ताई देखील आलेले आहेत, त्यांचं देखील काय म्हणणं ते आपण ऐकूया। ताई, तुम्ही काय सांगता? काय सांगतो म्हणजे लाईट नसल्यावर केवढे प्रॉब्लेम्स येतात। आता किचन मधल्या वस्तूंचा उपयोग नाही करू शकत, म्हणजे काय बनवायचं असेल मिक्सर नाही लावता येत, असं म्हणजे समस्या तर भरपूर आहेत। आणि गरमीच्या ह्याच्यामध्ये AC नाही, परत ते कमी जास्त लाईट झाल्यावर परत जे म्हणजे नुकसान होतं ते वेगळंच। आता तुमचं असं म्हणणं होतं की आमच्या गावात लाईट द्यायची सोडून हे लोक बाजूच्या अनऑथराइज बांधकामाला जास्त लाईट देतात, त्यांच्या भ्रष्टाचारामुळे देतात, असं तुमचं म्हणणं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? 100% ते खरं आहे, तुम्ही येऊन पाहिजे तो बघा। ते समस्या तर खूपच होतात, म्हणजे प्रॉब्लेम्स येतातच लाईट नसल्यावर। आता आमच्या आत्याच्या रूम्स आहेत, त्यांना एका रूमचा 2,500 भाडा येतो, त्यांना लाईट बिल 4 रूम आहे, 4 रूमचे 10,000 भाडा असलं तर लाईट बिल त्यांना 25,000 येतो। त्यांना काय करतील? त्यांना पण परवडायला पाहिजे ना, त्रास तर होतातच। अशा केवढ्यांचे रूम्स आहेत, केवढे भाडे, म्हणजे जे पाहिजे ते लावतात लाईट बिल, म्हणजे बघायला पण आहेत का लाईट केवढी यूज होते, काय हाय AC आहे, काय रूम मध्ये काय असते, आता ते भाडेकरी राहतात त्यांना पण काहीच नाही त्यांच्याकडे। एकंदरीत जर बघितलं तर या गावच्या सगळ्या मंडळीचं म्हणणं आहे की आमच्या घरी लाईट नसते, परंतु बिल मात्र टायमाला येते, आणि टायमाला बिल जर नाही भरलं, एखाद दिवस लेट झाले तर त्यावरती दंड टक्केवारीच्या हिशोबाने दंड लावतात। परंतु लाईट बिलसाठी आम्ही जेव्हा जातो तेव्हा आमच्या हाती हमेशा निराशा येते आणि आम्ही महिन्यातून अर्धा महिना हा अंधारातच काढत असतो। वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह अब्दुल कलाम, नमस्कार।